त्याला सामना चालू होतोय. पाहतो इथं आपण पहिला चेंडू नोचा इशारा करतात. 1/3 पाहायला भेटतो आपल्याला. गोलंदाज यश कडून राईट आर्म राऊंड विकेटसाठी गोलंदाजीसाठी सज्ज झाला होतो. आजच्या दिवसामधला पहिला सामना. आणि एकविरा दापोली संघाने अनफेकी जिंकून सर्वोत्तम क्षेत्ररक्षण निवडले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते पॉवरपाडा संघाला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एनर्जी होती. यष्टीरक्षकाकडून चुकी व्हायला भेटते. झेल घेण्याची ती सुवर्ण संधी होती, परंतु झेल इथे जमिनीला दान होत असताना जीवनदान मिळते. ते फलंदाज रामदास याला फ्रीडचा चेंडू होता. जीवनदान. पुन्हा एकदा यश सज्ज झालाय. स्ट्राईक एनवरती रामदास. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना कमबॅक करताना पाहतो आपण गोलंदाज यशला. पहिला चेंडू न आल्यानंतर पुढील 2 चेंडू बीट करत असताना फलंदाज रामदास याला चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये यश कडून पाहतोय आपण. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र लाईन पासून भरकडत असताना पंचावाला वाईटचा इशारा करतात, म्हणजे अतिरिक्त स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळेल ती पॉवरपाडा संघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. आता मात्र कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही यष्टीरक्षकाकडून. फलंदाज इथे बाद होतो. पहिला झटका बसतो पॉवरपाडा संघाला. संघनायक रामदासच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या रामदासकडून, परंतु निराशजनक कामगिरी करत असताना पाहतोय आपण रामदास याला सफलता अर्जित करतोय. गोलंदाज यश पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली होती. ती जबाबदारीवरती उतरत असताना पाहतोय आपण यशला. चांगली गोलंदाजी यश कडून. नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती भूषणला पाहतो आपण. वनडाऊनचा फलंदाज. वनडाऊनची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण भूषण. स्ट्राईक वरती तर नॉन स्ट्राईक वरती नरेश कडवला पाहतोय. आडव्या बॅटने लॉफ केला चेंडूला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव मिळत असताना पाहतोय आपण पॉवरपाडा संघाला फलंदाज भूषणच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण नरेश कडव यांना फेस करत गोलंदाज यशाच्या गोलंदाजीवरती. चांगलं बॅटल पाहायला भेटेल आपल्याला. फुलटॉप चेंडू होता. फुलटॉप चेंडू लॉफ केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु इथे चुकी गरज असताना पाहतोय आपण जयेश कडून पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करण्याची सुवर्ण संधी होती. नरेश कडवला बाद झाला असता जर हा झेल पकडला असता, परंतु कुठेतरी चुकी पाहायला भेटते. चुकीचं रूपांतर जीवनदान मध्ये एक धाव या दरम्यान मिळत असताना चांगली गोलंदाजी यश करतो, परंतु क्षेत्राची साथ लाभत नाहीये. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा झेल कुठे सुटत असताना अजून एक जीवनदान, म्हणजे प्रत्येक फलंदाजाला इथे जीवनदान देत असताना पाहतोय आपण आई एकविरा दापोली संघाकडून कुठेतरी चुका घडताना पाहतोय आपण. निराशजनक कामगिरी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी यश करत असताना क्षेत्ररक्षक साथ लाभत नाही यशला. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावफलकावर यावं पाहतोय आपण. एक गडी बाद, फक्त न फक्त 5 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये काही गोलंदाजी केले वाक्यांना जो गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज यश कडून फक्त 5 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. नवीन गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले बस सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सोहमला पाहतोय आपण. तर स्ट्राईक वरती भूषण. जीवनदान मिळालं आहे भूषण याला. पाहूया का जीवनदानचा फायदा उचलतोय का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बीट करण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. पहिला चेंडू बीट करत असताना गोलंदाज
रोशनला पाहतोय आपण, सॉरी सोहम गोलंदाजी. कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू काढलाय, 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू काय थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येत असताना फलंदाज भूषणच्या बॅटमधून आलेला या सामन्यामधला पहिला चौकार. फुलटा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा बीट झाला फलंदाज. चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना इथे पॉवरपाडा संघाला पाहतोय सुवर्ण संधी होती मोठा फटका खेळायची. फलंदाज भूषण याला परंतु चेंडू वरती नजर पाहिजे तशी पाहायला भेटली नाही, त्यामुळे बीट झालाय फलंदाज भूषण. लॉफ करण्याचा प्रयत्न वारंवार बीट होताना पाहतोय आपण पॉवरपाडा संघाकडून फलंदाजांना. काय गोलंदाजी केली, चौकार आल्यानंतर फलंदाजांना इथे थांबून ठेवले. गोलंदाज सोहम याने कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण कोणत्याही गोलंदाजाला आवडत नाही मोठा फटका आलेला. त्यानंतर इथे पाहतोय आपण 2 चेंडू बीट केले. नोचा इशारा, पुन्हा एकदा पोस्ट टेपिंगचा नो पाहायला भेटतो पंचांकडून आपल्याला इशारा करत असताना, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आता मात्र धाव बहाल करत असताना पाहतोय आपण पवारपाडा संघासाठी आई एकविरा दापिवली संघ नवीन संघ आहे या असोसिएशन मध्ये. पाहतोय आपण नौके मुलं घेऊन उतरलाय जयेश. सुवर्ण संधी देत असताना पाहतोय प्रत्येक खेळाडूला. पुन्हा एकदा नोचा इशारा करतात आम्हाला. बीमरचा नो पाहायला भेटतो यावेळेस आपल्याला. कुठेतरी चुकी आणि चुकी करताना पाहतोय आपण. पहिले 4 चेंडूचा विचार केला तर खूप चांगले चेंडू फेकले होते गोलंदाज सोहम याने, परंतु पुढील 2 चेंडू पाहिले ना तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव बहाल करत असताना 9+1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवरती पवारपाडा संघाला. लॉफ केला चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जयेश, परंतु पुन्हा इथे चुकी पाहायला भेटते. पुन्हा एकदा जमिनीला दान होत असताना चुका वारंवार पाहायला भेटतात आपल्याला या संघाकडून. 2 धावा या चेंडूवरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटकाला फिरून केला फटका गेला लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकाराचा इशारा करत असताना या आलेल्या त्या पवारपाडा संघाला 4 धावा. दुसरं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 19 धावा. म्हणजे विचार केला ना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या यशाने, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सोहम याने. याच दरम्यान जानू भोईर यांचं शुभ आगमन झालंय. सरचं स्वागत असेल. चला दापोली संघ जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्या. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघ नायकाने यशवरती. पॉइंटच्या दिशेने फटका खेचलाय. पॉइंटचा क्षेत्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय धन 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 करीत. तिथे क्षेत्ररक्षक फुटबॉल स्टँडने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फुटबॉल स्टँडने चेंडू अडवत असताना चेंडूला फेकून दिलाय.
4 धावांसाठी चौकार या नशिबाच्या 4 धावा मिळतात पॉवर प्ले संघाला. चांगला फटका पाहायला भेटला होता आपल्याला फलंदाज नरेश कडून. पुन्हा एकदा फिरून खेळणं मारल्या फटने लॉंगलेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला भेटतोय. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय फलंदाज नरेश कडवच्या बॅटमधून. यशचा विचार केला ना तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु इथे त्याला त्याच गोलंदाजाला टार्गेट करत असताना नरेश कडव याने 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा यश फुलटाक चेंडू सरळ रेषेमध्ये खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थोडंपैकी कुठेतरी थोडीशी स्वेअर पाहायला भेटली त्यामुळे लगेच दुसऱ्या धावेमध्ये घेत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज भूषण आणि नरेश याला 2 धावा या चेंडूवरती. चांगली फलंदाजी आत्ता मात्र या ओव्हरमध्ये करताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. आता मात्र वीर झाला फलंदाज नरेश कडवला पाहतोय आपण. झाडू शॉट त्याचा फेमस फटका आहे तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडू त्याला बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. बीट झालाय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन पासून कुठेतरी वरकडत असताना पंच आम्हाला वाईट इशारा करतात म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळेल ती पवारपाडा संघाला. एक धाव मिळते या चेंडूवरती. लॉफ केलाय लॉंगॉनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न तर खूप सारे पाहायला भेटले होते परंतु थोडासा चेंडू दूर राहिला. 1 बाउन्स सीमारेषा पार अजूनही चौकार ओव्हरमध्ये यशच्या विरुद्ध फलंदाज भूषणच्या बॅटमधून. तिसरे षटक समाप्त 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 35 धावा 1 गडी बाद. जे तब्बल विचार केला तर या ओव्हरमध्ये 16 धावा कुठून काढल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला भेटते आपल्याला पवारपाडा संघासाठी. पस्तीस धावा 35 1 गडी बाद पवारपाडा संघ. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना पाहतोय आपण पाण्याची पूर्तता करत असताना फलंदाजांसाठी. पुढील गोलंदाज ऋतिकला पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक एन वरती नरेश कडवला पाहतोय. पहिला चेंडू लाईन पासून भर करत असताना पंच आम्हाला इशारा करतात वाईट +4
म्हणजे अशा एकूण 5 धावा मिळतात त्या पवारपाडा संघाला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. पहिल्याच चेंडूवरती धावा बहाल करत असताना पाहतोय आपण गोलंदाज ऋतिक याला खराब गोलंदाजीची सुरुवात करत असताना पाहतोय ऋतिकला. तेवढ्यात नशिबाच्या धावा इथे मिळत असताना पाहतोय आपण पवारपाडा संघाला. लॉफ केला चेंडूला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकाराने सुरुवात करत असताना पाहतोय आपण या गोलंदाजीच्या विरुद्ध फलंदाज नरेश कडवला पाहतोय आपण 6 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, लाईन पासून भरकडत असताना पुन्हा एकदा वाईटचा इशारा, एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव. म्हणजे एकूण 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 2 चेंडूमध्ये पाहायला भेटले आपल्याला. ब्लॉकआउटमध्ये चेंडू सॉफ्ट आणण्या खेळून काढलाय लॉंग लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान एकदा पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न आणि रनआउटची संधी, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद व्हावं लागतं. फलंदाज नरेश कडव याची खेळी संपुष्टात येत असताना ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण 2 चौकार षटकार पाहिले होते त्याच फलंदाजाला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करणं यशस्वी ठरलाय. तो गोलंदाज ऋतिकला पाहतोय आपण. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक यांना आपण पाहतोय महेश पवार याला पाहतोय. स्ट्राईकवरती भूषण, पहिला चेंडू उचली दिली होती, चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना इथे पाहतोय आपण गोलंदाज ऋतिक याला. आता मात्र हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक बाळूदा, पण थोडस चेंडूवरती नजर हटली आणि इथे चेंडू जमिनीवरती पडत असताना या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण सुद्धा करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. नवीन संघ म्हटला की या अशा चुका होणारच. पुन्हा पंच आम्हाला वाईटचा इशारा करतायत, म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल पवारपाडा संघाला. वाईट यार्कर चेंडू सॉफ्ट आणण्या खेळून काढला कव्हर मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. 1 धाव, एकच धाव मिळाली चेंडूवरती. शेवटचा चेंडू फेस करेल फलंदाज महेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीवरती आदळतोय. या दरम्यान निर्धाव चेंडू सांगता 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटका समाप्तीनंतर धाव फरकावरती धावा पाहतोय आपण 52 धावा पाहायला भेटतात आपल्याला पवारपाडा संघाच्या. म्हणजे धावफलक पाहिलं तर खूप सुंदर असं धावफलक पुढे देत असताना फलंदाजांना पाहतोय आपण पवारपाडा संघाकडून चांगली फलंदाजी. नवीन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अक्षय गायकरला पाहतोय आपण. अक्षय गायकर नवीन आहे गोलंदाज. पाहूया कशी गोलंदाजी करतो. तर स्ट्राईक इनवरती भूषणला पाहतोय आपण. 5वं षटक हाणामारीचं षटक घेऊन पहिला चेंडू
वाईट पाहायला भेटतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव इथं पूर्ण करत असताना म्हणजे वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील त्या पवारपाडा संघाला. याच दरम्यान आमचे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत राहुल सरांचा. या सरचे स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. हातामध्ये स्टेप आउट फटका घेतलेला पाहायला भेटतो. गल्लीमधून चेंडू काढलाय धन धन करी सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज महेशच्या बॅटमधून आलेला खणखणीत असा चौकार. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला फलंदाज महेशच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. परंतु इथे लाईन पासून पुन्हा वरकडत असताना अक्षयला पाहतोय आपण. अजून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे बहाल करतायत गोलंदाज अक्षयला पाहतोय आपण. खराब गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सुद्धा पाहायला भेटते. सन्मान देत असताना चेंडूला सॉफ्ट आरने खेळून काढला. या एकच धाव घेत असताना चेंडूवरती फलंदाज महेश आला. आता मात्र स्ट्राईक वरती भूषणला पाहतो आपण. चांगला फटका गलीमधून कट केला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना तर दोन्ही फलंदाज सेम फटके आपल्याला पाहायला भेटले. गलीमधून चेंडू काढत असताना 4 धावा इथे वसूल करत असताना महेश आणि भूषणला पाहिले. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी या ओव्हरमध्ये सुद्धा करत असताना पाहतोय आपण पवारपाडा संघाकडून. भूषण आणि महेश दोन्ही फलंदाज तर तेवढीच खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुद्धा अक्षयकडून पाहायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक येणार ते भूषण. पुन्हा आता मात्र पॉइंट मध्ये फटका खेचलाय. गलीमध्ये क्षेत्र सज्ज केला होता परंतु आता क्षेत्र निवडलं पॉइंट मध्ये फटका केला असताना पुन्हा एकदा वसूल केल्यात त्या फलंदाज भूषण याने 4 धावा. चांगली फलंदाजी पाहायला भेटते भूषण कडून. अजून 2 चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. आता मात्र बीमरचा इशारा करत असताना पंच आम्हाला बीमर म्हणजे नोचा इशारा 9+4 अशा 5 धावा मिळतील या चेंडूवरती सुद्धा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये विचार करायला दापोली संघात जात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा बहाल केल्यात या पवारपाडा संघासाठी आणि आता 5 धावा. शेवटचे 2 चेंडू फेकत असताना इथे पाहायला भेटतंय आपल्याला अक्षय चुकी करत असताना. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल कॅचचं पकडलं होतं. फ्रीडचा चेंडू होता आणि रनआउटची संधी होती परंतु ओव्हर कुठेतरी पाहायला भेटला. त्याचं रूपांतर एकदा दुसरी धाव तिसरा धाव घेत असताना 1 शॉट म्हणजे फक्त ना फक्त एकच धाव मिळेल आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा बाद व्हावं लागतं. ते फलंदाज महेश याला पाहतोय आपण.
एकच धाव म्हणजे तिसरे धाव घेत असताना पाहतो आपण फलंदाजी ते बाद झालाय, पण तो पंच आम्हाला वन शॉट इशारा करतात, म्हणजे फक्त ना फक्त सिंगल धाव. विघ्नेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला विघ्नेशला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एंडवरती भूषण, वन डाऊनचा फलंदाज अजूनही मैदानावरती पाहतोय आपण. भूषण पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने फटका खेचला होता, परंतु क्षेत्र सज्ज आणि झेलच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती बाद व्हावं लागतात ते भूषण याला. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला नितीन कडून. 5 षटक समाप्त झाले. 5 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. तब्बल 74 धावा पाहायला भेटतात. 4 गडी बाद पवारपाडा संघाच्या. ती चेंडू 74 धावा कुठून काढलात आपल्या बॅटमधून पवारपाडा संघाकडून. त्यामध्ये भूषणचा विचार केला ना तर भूषणने वैयक्तिक 28 धावा आपल्या संघासाठी केल्यात. चांगली फलंदाजी भूषणकडून पाहायला भेटते आपल्याला. येणारे 30 चेंडू आणि 75 धावांची गरज असेल विजयासाठी आई एकविरा दापिली संघाला. येणारे 30 चेंडू आणि 75 धावांची गरज असेल विजयासाठी आई एकविरा दापिवली संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक बदलापूरचा एक गोड आवाज, मानकुलगावचे सुरपुत्र राहुलजी चव्हाण सरांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद.
हॅलो माईक चेक. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्भीड डमकरमध्ये सर्व कार्यशी सुरदा अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई कुलमातेला नमन करून आजच्या दिवसाला समृद्धीला आपण सुरुवात करतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ खेळतोय आई एकविरा क्रिकेट संघ दापिवली, तर त्यांच्या विरोधात अंबेशिव पवारपाडा. या दोन टीमच्या दरम्यान आता एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय, टार्गेट आता सेट झालंय 75 धावांचं. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला, गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या जवळ जात असताना बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि दरम्यान 2 धाबा इथे जोडल्या जातील. दोन धाबा धाफलकावरती ऍड होतात. चांगली सुरुवात या बॅट्समध्ये करत असताना पुढचा बॉल फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, वाईडिश लॉंगॉन उपस्थित होता आणि एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता अनिवार्यपणे पुढे सरकतोय. 3 या आकड्यावरती टार्गेट मोठं. या मॅचमध्ये 75 धाबा चेस करायचे. याच अनुषंगाने आता बॅटिंग व्हायला हवी. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 75 धाबा सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. दात बागतायत, अपील करतायत, परंतु पंच संमत नव्हते. डॉट बॉल. बॉल तयार. या वेळेला देखील आडवा बाटे खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही या बॅटन बॉलचा. डॉट बॉल. हॅलो 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 हॅलो. हॅलो माईक चेक. 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 बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसला, खेळाडू उपस्थित.
कॅच ड्रॉ. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 विकेट देखील संपादित केलेत. पुढचा बॉल वेगळ्या अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळते हिट विकेटच्या स्वरूपात. मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती सुधीर. ओव्हर नंबर 2 पहिल्या बॉलवरती धुळी आल्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट संपादित करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटन पॅडच्या मधनं बॉल झाली. रक्षक नरेश कडव यांच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक आता करतोय गोलंदाज विघ्नेश. यंगस्टर खेळाडू आहे, मैदानावरती दाखल झालाय आणि काय गोलंदाजी करतोय. सलगचा आता हा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉलिंग अटॅक या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. दोन्ही आकड्यावरती आपण पाहतो. यावरमध्ये 2 धावा खर्च केल्या त्यामुळे 5 या आकड्यावरती धावफलक पूर्णपणे थांबतोय. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. संपर्क नव्हता बॅटर बॉलचा त्यामुळे अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे कमबॅकच आता म्हणावं लागेल कारण जवळ आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा खर्च करतोय. यंगस्टर खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती विघ्नेश चांगली गोलंदाजी करतोय. ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव यांचं आगमन झालंय. त्यांचं वेलकम स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2-2 पोहोचलेत आणि अखेर कॅच ड्रॉप. तुला मला चेंडू जमिनीला हे चित्र आपण पाहिलंय. एक सिंगल मिळते. सिंगाच्या साथीनं धावफलक आता स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्डवरती 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतो इथून टार्गेट मोठं आहे. 5 बॉलचा खेळ संपन्न. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बढतो यार. स्टॅकिंग वरती अक्षय. शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. या डीके वेलकम स्वागत. You miss, I will definitely hit. Furniture destroy.
7 धावा फक्त आणि फक्त. कसा आला ते माझा मला माहिती. अरे बाप बारका आहे मोठा आहे. नंबर 3 नरेश कडव. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज नरेश. या वेळेला देखील मोठे फटके घेतल्याचे प्रयत्न वारंवार फसले जातात. बाळू आहेत स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील. सिंगल एक करण्याचा प्रयत्न होता. बाल बचावले गेले. इंडीच्या वरनं घेतलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल मेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा इथे एकवटल्या जातील. 2 धावा इथून मात्र एकवटल्या जातात. त्यामुळे 2 धावाच्या साथीने आता धावफलक हळवारपणाने पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना डबल डिजिट मध्ये अद्याप धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहता टार्गेट मोठं आहे. 76 धावा चेस करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 11 धावा. 74 बनले 75चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 बॉल ट्रॅक वरती आता छोटा खेळाडू येतोय कार्तिक. आत्मविश्वास वाढवण्याचं काम इथे केलं जातं टीम आंबेशिव पवार बळाच्या माध्यमातून. स्टाफिंग वरती बाळू स्वप्नील गायकर. बरोबर हाफ ट्रॅकर बॉल खेचून मारलाय आणि अखेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कार्तिक पुन्हा एकदा खेळलाय. हा देखील फटका चांगला आहे परंतु फटका पोहोचला क्षेत्रक्षण उपस्थित. कॅच ड्रॉप. एक षटकार आल्यानंतर आता कमबॅक करतो. पुढच्या बॉलवरती विकेट संपादित करण्याचा प्रयत्न होता. कार्तिक आले पण ट्रॅक वरती काय गोलंदाजी करतोय. यंगस्टर खेळाडू आहे आणि आता त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे तर इथून त्याला कमबॅक करायचं या अनुषंगाने तो बॉलिंग करतोय. पहिला बॉल जरी भिरकावून दिला तर पुढच्या बॉलवरती कमबॅक. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल मेल बॉलच्या माध्यमातून थोडस चेंडू जर पुढे पडला तर चांगलं बॉलिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण हाफ ट्रॅकर बॉल पडतायत त्यामुळे
थोडस जर पाऊल पुढे पडला ना तर इथून मात्र चांगली गोलंदाजी होईल, यात तो मात्र शंका नाहीये. इथे फटका चांगला आहे, पॉइंटला खेळाडू पोहोचतील आणि खेळ हा बॉल सीमारेषा पार, येथे चौकार. पुढचा बॉल यस्टिनच्या मागे क्षेत्रक्षे पोहोचतील आणि अखेर बघता बघता 1+4 5 धावा तिथे जोडल्या जातील. हा पंजा मिळालाय त्यांना, धाफलक पुन्हा त्या वेगाने पुढे सरकतो. आता धाफलक जाऊन पोहोचला तुमची टोटल 28 धावा धाफलकामध्ये जोडले जातील. बोलतो यार, या बेला देखील गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि गडबड होते. कार्तिक काय गोलंदाजी करतो, यंगस्टर खेळाडू करतो, त्याला येथे आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी म्हणेन गोलंदाजी दिली आहे, परंतु या मॅचमध्ये काय गोलंदाजी करतोय. कमबॅक 75 धाव्याची करत असताना पोलीस वाचवून खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलरला देखील तुम्ही पाहता डॉट बॉल येतो आणि अखेर 4 ओव्हरचा खेळ आता संपलाय, त्यामुळे 4 ओव्हरच्या अंती धावफलक 28 धावा. शशिकांत पष्टे, शशिकांतचा पहिला बॉल घेतला ऑन साइडला, कॅट ड्रॉप. झेल निसटला. अजून एक चांगला फटका, हा बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे, येथे चौकार. तेहतीस धावा धावफलकावरती जोडले जातील. चेअरमॅन ढोके आणि जोवेली बी दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. ड्राईव्ह केलाय, खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. की सिंगल. आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. बरं यार, बॅट शिकवला त्यांच्या मागे चांगला झेल तिथे टिपला आणि इथून आता अजून एक झटका लागतो टीम आई एकविरा दापिवली संघाला. फलंदाज
इथे देखील त्रिफळा उद्ध्वस्त आणि फॉर्मल बाद. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. ये निघ बाहेर. अखेर डॉट बॉल शेपट गोड केले आणि त्यामुळे आता धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय मोठा सामना इथे संपन्न झाला. त्यामुळे आपण पाहतोय गावदेवी पवारपाडा आंबेशू संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम एकविरा स्पोर्ट्स